पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वेगवेगळी आव्हानं केलीत. त्यात सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे वर्षभर सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू नका. आणि मोदींच्या आव्हानाचा जो आहे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जो आहे वेगवेगळा परिणाम पाहायला मिळतो आहे. आपण दररोज एका वेगवेगळ्या शोरूममधून ग्राहकांच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची माहिती घेतो आहे. आज आपण राज्यातलं प्रसिद्ध असं पुणे गाडगीळ या जळगावच्या शाखेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या शोरूमचे व्यवस्थापक आहेत. सर, काय सांगणार मोदींच्या आव्हानानंतर ग्राहकांचा कल कसा आहे, कशी परिस्थिती नेमकी पाहायला मिळते? ग्राहक वर्ग हा गरजेपुरतंच सोनं घेत आहे आणि प्रामुख्याने जर विचार केला तर जुनं ज्वेलरी देऊन, जुने दागिने देऊन नवीन दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल सध्या आहे. सर, आपण मग मोदींच्या आव्हानापूर्वीची जी ग्राहकांची संख्या होती ती कुठेतरी आता कमी झाल्याचं पाहायला मिळतंय का आव्हानानंतर? नक्कीच मिळतंय, कारण की ग्राहक सध्या थांबलेले आहेत. भाववाढ पण सर कुठेतरी आयात शुल्क वाढवलं, त्याच्यानंतर भाववाढ झाली. परत आता काल कच्च्या तेलाची किमती वाढल्यानंतर दर कमी झाले. तर या दरामुळे काही गर्दीमध्ये परत वाढ झाली का? ग्राहकांची संख्या काही वाढली का? नाही, प्रामुख्याने जर आता ही जी दर कमी जे झालेले आहे आज, तर त्याचा जर विचार केला किंवा कारणं बघितले तर एक तर काय आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदारांनी केलेली सेल जो केलेला आहे त्याच्यामुळे पण झालेला आहे. प्लस जी इम्पोर्ट ड्युटी जी वाढलेली होती त्यामुळे दरांमध्ये जो जंप आलेला होता तो कुठेतरी आता सेटल होताना दिसतोय. आणि जे काही आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जी काही बातचीत झालेलं आहे त्याचं पॉझिटिव्ह कन्क्लुजन अजूनपर्यंत तरी निघालेलं नाही आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट हा दरांवरती पडलेला आहे. 2 दिवसामध्ये जर विचार केला सर आपण आयात शुल्कानंतर, तर किती घसरण झाली, किती कशा पद्धतीने? एक 3 ते 4 दिवसांमध्ये 4,000 रुपयांनी सोन्याचे दर कमी झालेले, जेव्हा आयात शुल्क वाढलेलं होतं त्यानंतर, आणि एक 26,000 रुपयांनी चांदीचे दर कमी झाले. तर सर, पुढच्या काळामध्ये आता तुम्ही जसं सांगितलं की अमेरिका आणि इराण यांच्यातली जी बातचीत सुरू आहे त्याच्यातला पॉझिटिव्ह अजून काही बाहेर आलेलं नाही. त्या आल्यानंतर काय सर दरांवर परत परिणाम होऊ शकतो असं वाटतंय का तुम्हाला? दरांबाबत तरी असं काही सांगता येणार नाही, परंतु फ्युचर इन्व्हेस्टमेंट ही सेफच असते. म्हणजे आज जरी विचार केला तरी एक कालांतरानं आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात असं तरी आपण सांगू शकतो. ते वाढू शकते असं एक सांगू शकतो. तर सध्या तरी अमेरिका आणि इराण यांच्यातली युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये सोन्या चांदीच्या दराबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र वाढ होईल अशी शक्यता या ठिकाणी व्यवस्थापकांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे जे आहे मोदींच्या आव्हानानंतर ज्या पद्धतीने ग्राहकांची वर्दळ सराफांच्या दुकानांमध्ये होती त्याच पद्धतीची वर्दळ जी आता ती कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि पुणे गाडगीळ या ज्वेलर्समध्ये देखील पूर्वी जी गर्दी होती ती कुठेतरी आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असून आवश्यक तेवढीच जी आहे खरेदी दागिन्यांची नागरिक आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता मोदींचं आवाहन, दुसरीकडे सोन्यामध्ये झालेली घसरण, या गोष्टींचा पुढच्या काळामध्ये कसा नेमका परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.